अरे माझ्या मोबाईल मध्ये जो फोटो आहे ना तो बघून आदित्य काय आप्पा सुद्धा नाही म्हणूच शकत नाही. माझ्या परोक्ष कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. आदित्यच्या आधी मी मुलगी बघणार. मी कुकर लावून येतो, मग आपण सगळे मिळून काय तो फोटो बघायचा कार्यक्रम करू. पण काय रे, कोण अशी अप्सर आहे? एक मिनिट, काय रे तुमचा उत्साह? का तुला नाहीये? मला इच्छा आहे, उत्साह अजून वाढेल वाढेल. दाखव दाखव दाखव. जाऊ दे, आपण हा बघ दाखव. बघू कोण आहे मुलगी. पाहू मला. तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय रे. ही मुलगी कोणी शोधली? मी. पिंट्या, हे बालविवाह करायचा आहे का? हे केवढीशी मुलगी. अरे दादा, या फोटो मध्ये ती छोटीशी दिसतेय. मी गजानन स्टोअर मधून एकदा त्याचा असा मोठा प्रिंट काढून आणला ना की मग ती मोठी दिसेल. अरे त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा खरी खुरी मुलगीच आणून दाखव ना. आणू आणू आणू. नाही नको नको. हे बघ, ह्या मुलीच्या फोटोकडे बघून मला काही वाटत नाही ही घर संसार वगैरे अशा जबाबदाऱ्या पेलू शकेल. मुख्य म्हणजे मला काही आवडलेलं नाही. अरे दादा, पण लग्न आधीला करायचंय ना. हो, तरी सुद्धा माझी आवड तीच आधीची आवड. म्हणजे तुझी आवड ती आधीची जर आवड असेल तर आधीची जी आवड असेल ती तुझी असायला पाहिजे. म्हणजे आधीने जी लग्नासाठी मुलगी शोधलेली आहे ती जर आधीला आवडली असेल तर ती तुला आवडायलाच पाहिजे. म्हणजे आवड निवड जर एकसारखी असेल तर आपण बोलणारे कोण? प्रश्नच मिटला नाही का? तुझी आवड त्याची आवड, एकदम छान सगळं. बर, बोलवा एकदा हिला. आता आदित्यला ही मुलगी आवडणारच असेल तर पाहून घेऊ. आणू आणतो. काय 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 आता नको. आता काय, मी जेवणाची ताटं वाढलीत ना, जेवून घेऊ मग बघू. हा नाही, मी एक काम करतो, तिला कळवून तरी येतो. अरे अरे न देऊ एवढा उत्साह बघू. ठीक आहे, तुम्ही चला जेवायला. नाही नाही ना, ही नाही चालणार आहे. पिंट्या आम्हाला सांगितलं पाहिजे तिचा फोन नंबर रॉंग आहे सांगायला. पिंट्या तू थांब रे. आणि बंधू, तू पण कमाल करतो. सईचा फोटो दादाला दाखवणार होतात म्हणजे तुला विजलेल्या आगीत तेल ओतायचं होतं की काय? ते नव्हतंच दाखवणार दादाला, पण केस अशी रंगात आली होती ना, मला वाटलं की असा हुकमाचा एका टाकावा आणि केस जिंकावा. अरे पण ही गॉनकेस तुला भेटली कुठे? अरे मी नाला सोपारा, हा नाला सोपाऱ्याला गेलो होतो ना. ती तिथं काय करत होती? तू तिथं काय करत होतास? मी महत्वाचं आहे का ते? महत्वाचं काय? तुझं लग्न थाटामाटात होणं. नाही, ते दादाला कळणार पण नाही की तुझं लग्न झालंय, तुला मुलं झाली आहेत. या सगळ्या गोष्टींना मी अशा मस्तपैकी लपवतो. मला अनुभव आहे त्याचा. काय? अरे मला अनुभव कसा असतात? अरे कोर्टात नाही का, कोर्टात खटले चालू असतात, त्यामध्ये मी असे. ते सगळं सोड रे. तुला ती आवडली आहे ना, झालं. तर मग तुझी इच्छा असेल तर मग कोण अडवणार आहे? किती वेळा अजून सांगू की माझी काय, तुमच्या कोणाची इच्छा असली ना तरी आमचं लग्न नाही होऊ शकणार आहे. हा, तिचं लग्न ठरलंय आधीच. मोडलं. अरे तुला कोणी सांगितलं? कोण सांगणार? तिने मला सांगितलं. सईने. अवघड आहे.
अरे आपण सोपं करू ना. अरे मामा, तुला वाटतंय तेवढे प्रकरण सोपं नाहीये. कुठलंही प्रकरण सोपं नसतं बाबा. अरे मामांनो, तुम्हाला वाटतंय ना तसं आमच्यामध्ये काहीही नाहीये. मैत्री नाहीये. आहे, मैत्री आहे. हा मग बस, तुला ती आवडते ना, झालं तर. एकदा डोक्यावर अक्षता पडल्या ना की बाकी सगळं आपोआप होईल. वाचव मला, हं? देवा वाचव मला. त्याच्या आधी आम्ही धावून येऊ. तू फक्त एकदाच म्हण की मला सईशी लग्न करायचं. येस. मामा, बोलो लाजो बोलो. इथे लाजूचं वस्त्रहरण होणार होतं आता. सगळे माझे मामा शकुनी मामा झालेत तुझ्यामुळे. माझ्यामुळे मी काय केलं? घोळ घालून ठेवलास, घोळ. कुठेस आता? मी आझाद पंछीमधून उडतीये. हा ना, मग तसंच उडत उडत इथे ये. भेटून सांगतो काय ते. नाहीये, जा. हे प्लीज 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 मस्कर नको, भेटणं महत्वाचं आहे ग. शमशेर सिंग खुश हुआ. बरं, मी बाहेरच आहे, येते लगेच. 2-5 मिनिटात पोहोचते. बाहेर ये. जी सरकार. अरे, आम्ही इकडे ताटे घेतोय आणि तू निघालास कुठे? अरे ते आलोच, 3 मिनिटात आलो. अरे पण चाललायस कुठे? जाऊ दे ना, आलोच. अरे तुला त्या प्रिंट्स काढायच्या आहेत ना, जा जा काढ. हो हो, ते गजानन स्टोर मध्ये प्रिंटिंगला फोटो आणायचे होते. अरे मग पिंट्याला पाठव. पिंट्या गजानन स्टोर मध्ये पडीक असतो. पिंट्याला कशाला? आणि आदित्यचं काम पिंट्याला कसं जमणार? हो. तू जा, तू जा जा. थँक्स. आलोच, 3 मिनिट. लवकर ये, अन्नगार होते. आज तुम्ही कुठे निघालाय? ते मी शोधलाय ना मुलीचा फोटो. त्या मुलीचा चेहरा बघून येतो. म्हणजे प्रिंट्स काढतोय. आता मला सुद्धा आहे ना 100 मुलींच्या फोटोचे प्रिंट्स काढायचे आहेत. आणि म्हणे एकत्र प्रिंट्स काढल्या ना तर म्हणे कन्सेशन मिळतं. आलोच. काहीतरी गंडवा गंडवी करते. काय रे आधी, सईला भेटायला चाललास? आत्ताच तिला लग्नाचं विचारून टाक. म्हणजे आम्ही जेवता जेवता दादाला पटवतो आणि ढेकर देत मुहूर्त ठरवतो. अक्षय तृतीया, गुढी पाडवा. बरे थांबा, असं काही नाहीये. है ना भाई. तिला थांबायला लागू नये म्हणून मामाला थांबा रे म्हणतोय आणि म्हणे आमचं काही नाही. याला कळलंय ना तिचं लग्न मोडलं म्हणून नंबर लावायला चाललाय. नंबर कशा लावायचा? ती तयार आहे लग्नासाठी. हे ह्याच्यासाठी लग्न मोडलं असेल ना तिने. अरे बरोबर बोललास तू. हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे ज्या अर्थी ती असं बोलते हो. की मला हा लग्न. हा. ठीक आहे, मी सईलाच भेटायला चाललोय, पण लग्नाबद्दल नाही बोलायला चाललोय. म्हणजे लग्नाबद्दलच बोलायला चाललोय, पण तिच्या लग्नाबद्दल. माझ्या लग्नाबद्दल म्हणजे आमच्या लग्नाबद्दल नाही. म्हणजे माझ्या लग्नाबद्दल कधीतरी सांगायला लागेल तिला, पण आत्ता नाही. कारण माझं लग्न होईल आणि तिचं लग्न होईल. मग तिचं लग्न माझं लग्न नाही ना. त्यामुळे मला गणित का करायला लावतोय तुम्ही आता मामा? आधी जाऊन भीड सईला, घालून टाक मागणी तिला. जा जा. हे बघ, दादावर आम्ही लक्ष ठेवतो. आणि समजा दादा आलाच ना तर दादगो इलो रे असं ओरडतो आम्ही. का हे करायची काही गरज नाहीये मामा. मग तिला घरीच बोलव ना, समोर बसून लग्नाची बोलणी करू. हा मी जातो. बाई, तुला तेच वाटतंय जे मला वाटतंय? जाऊया आपण त्याच्या मागे. चल चल. नको, त्यांनी आपल्याला बघितलं तर? कसं बघेल त्याला? आपण कसे दिसणार आहोत? बरोबर, आपण लपून बघूया. चल. थांब, नको. त्याची प्रायव्हसी. अरे पण तोच तर म्हणाला ना त्या दोघांमध्ये तसं काही नाहीये. करेक्ट. मग कसली आली प्रायव्हसी? हा चल चल.
काय चाललंय तुझं? काय अशी का वागतीयस? काय वागतीये मी आणि काय गोळ घातलाय सांग तरी मला नीट. बंधू मला कोण जाऊन भेटलं? तिला कळू द्यायचं नाहीये की मी गणपतीला तुमच्या घरी आले होते. मग तू पण आमच्या घरी कळू देऊ नकोस की नेलपेंट घ्यायला मी इथे आलो. इस बात पे एक फोटो हो जाए. तेवढी जरा आदित्यची गंमत करूया. बंधू मामा नाही रे, मला म्हणजे नाही माहिती, काही संबंधच नाटक नाही. करू नकोस, त्यांनी मला सगळं सांगितलं. सांगितलं? अरे पण ते तर म्हणाले होते की नेलपेंट विषयी कोणाला काही सांगायचं नाहीये. नीलपेंट? हा, नीलपेंट? अरे मी आणि नैना शॉपिंगला गेलो होतो ना, तेव्हा मी काहीतरी शॉपिंग करत होते तर नैना आणि बंधू मामाचं भांडण झालं नेलपेंट. एक मिनिट, कोण शॉपिंगला गेलो? नीलपेंट कोणी घेतलं? अरे असं काय करतोस? बंधू मामा. बंधू मामा? हा. नीलपेंट? हो. हे मला माहित नव्हतं. ए माहिती नव्हतं म्हणजे? ते आधी ते चिटिंग आहे. आता ते चिडतील ना माझ्यावर. तू काय म्हणालास? त्यांनी तुला सगळं सांगितलं? त्यांनी सांगितलं पण हे नाही सांगितलं. मग काय सांगितलं? तुझं लग्न मोडलंय, तू त्याला सांगितलं. हे त्यांनी मला सांगितलं, हे त्यांनी मला सांगितलं, हे मी तुला सांगितलं. अरे पण हे तू आता मला का सांगितलंस? मला माहितीये ना, मीच मोडले ना लग्न. पण त्यांना माहित नव्हतं ना, आता कळलं. ऑलरेडी माझ्या घरामध्ये माझ्या लग्नाची रेस चालू आहे. आता त्या रेस मध्ये तू ऍड झालीस. म्हणजे तुम्ही जो छान सेल्फी काढलात ना, तो माझ्या बंधू मामानी स्थळ म्हणून घुसवला आमच्या घरी. नशीब आहे दादा मामानी नाही बघितलं. पण आता बंधू मामा आणि भाई मामा माझ्या मागे हात धुवून लागले. तू हसतीयस? मग काय करू? तुझ्याशी लग्न करू? नाही तर मग मम्माला जाऊन सांगते की माझ्यासाठी एक भारी स्थळ आलंय. काय झालं आला आत्ता यावेळी? माझा AMPM चा गोंधळ झाला. तीस सेकंदानंतरचे अलार्म लावलेस का तू? काय झालं? कोणाचा फोन कट करतोयस? स्नूज केला होता. फोन नाही. आदित्य, इथे तुझे मामा मला सून करून घ्यायचं म्हणतात आणि तू माझ्या मागे दुसऱ्या मुलीशी बोलतोयस. अगं किती गोड दिसतायत ना दोघे एकत्र. दिसतायत आणि वागतात कसे बघ. हा आधी ना सरळ सरळ खोटं बोलतोय. म्हणजे ते दोघे भुरटे चोर आहेत की काय? चोर नाही मेलॉड, चित्चोर. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आधी उगाच सांगतोय आमच्यात तसं काय नाही. अरे मी तर कधीच मनोमन दोघांचं लग्न सुद्धा लावून टाकलंय. त्या दादामुळे सगळी लग्न मनातल्या मनात लावावी लागतात आणि झालेली लग्न मनातल्या मनात ठेवावी लागतात. म्हणजे म्हणजे आपले लग्न, अरे हे लग्न दादा होऊ देईल का? अरे तिथेच आदित्यच्या लग्नाचं घोडं अडलंय ना. मला सांग, सईचं स्थळ दादा समोर आलं तर काय होईल रे? हे खरंच, जर मी आणि मम्मा डॅडू तुझ्या दादा मामा समोर स्थळ घेऊन आलो तर काय होईल रे? तुझा
तुझा दादा मामा म्हणेल हे पहा, तुमच्या मुलीला रीतभात येत नाही. रीतभात काय, तिला साधा मसाले भात सुद्धा येत नाही. ती 1 नंबरची मारकुटी म्हैस आहे आणि ही असली मारकुटी म्हैस ब्रह्म्यांच्या तबेल्यात नको. मग त्यावर ना तुझा पिंट्या मामा म्हणेल अरे पण दादा ते तबेला कुठे आपल्याकडे, तबेला नाही आपल्याकडे, तबेला कुठे आणलं. मग त्यावर तुझा भाई मामा म्हणेल चल चल पिंट्या, अरे तबेला नसला तर बांधून घेऊ आपण. असे 56 तबेले बांधलेत मी, ते सुद्धा एअर कंडिशन. बघ तिलाही कळलं तू थापाडे. आणि त्यावर फायनली तुझा बंधू मामा म्हणेल ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तबेला कोणीही बांधला तरी त्याच्या भिंतींचा रंग मीच ठरवणार, कारण माझा रंगांचा चॉईस चांगला आहे, अगदी ऑइल पेंट पासून ते नेल पेंट पर्यंत. हे मध्येच नेलपेंट काय? नेलपेंट म्हणाली? नेलपेंट कसं काय म्हणाली? अरे काही नाही, ती उगाच काहीतरी बोलली. आणि मग त्यावर माझी मम्मा म्हणेल हे लग्न होऊ शकत नाही, कारण तुझं लग्न फक्त सुयश बरोबर होऊ शकतं. परफेक्ट, करेक्ट, गुड, जमलंय तुला, हेच म्हणेल ती. हे तुझी मम्मा नाही, मी म्हणतो. मजा करतोयस राईट? कम्प्लिटली सिरियस. अरे पण का? हे बघ, प्रत्येक काला उत्तर नसतात. अरे बंधू भाई, जेवण गार झाली. कुठे गेले कुठे बंधू भाई? बाहेर जाऊ नको, बाहेर जाऊ नको. अरे मी बाहेर कुठे चाललोय, पण चला जेवायला चला. मग ठीक आहे. आम्ही काय घाबरलो होतो. घाबरला होता? तुम्ही का घाबरला होतात? आणि इकडे लपून छपून बाहेर काय बघत होतात तुम्ही? हिच्यामध्ये लांबा. लांबा हो लांबा. अरे म्हणजे निरंजन चौकात लांडगा आलाय. हा लांबा म्हणजे लांडगा. हो लांडगा आला होता. निरंजन चौकात लांडगा. लांडगा बाबा सारे, लांडगा इकडे कशाला येईल आणि कुठून येईल इकडे? कोण येणार? कोण येणार? का नाही येणार? अरे शहरात बिबटे येतात, लांडगा का नाही येणार? अरे बिबटे जंगलातून येतात आणि जंगल किती लांब आहे इकडनं. काय तरी पण तू जंगलातला आला नाहीच आहे. तू सर्कशीत आलाय. सर्कशीत लांडगे कधीपासून जायला लागले? कधी? सर्कशीत आपल्या वेळी नव्हते, पण हल्ली सर्कशीत ना लांडगे, कोल्हे, तरस, बैरी, ससाणा, नंतर ते मुंगूस आणि कोण 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 असतात. हो का? चल काहीतरी सांगते. आणि लांडगा आला असेल खरंच तर मग मला आदित्यला जाऊन सुखरूप आणलं पाहिजे. नको नको, आदित्य सुखात आहे. सुखात आहे? सुखरूप आहे रे. सुखरूप आहे. सुखात कसं ऐकलं? सुखरूप आहे म्हणजे काय ना, आदित्य त्या गजानन स्टोअर मध्ये आणि त्या लोकांनी शटर खाली खेचून घेतलंय, त्यामुळे आदित्य सुखरूप आहे. हो हो. आता काय सर्कस वाले येतील, त्या लांडग्याला घेऊन जातील आणि मग तो बाहेर येईल. मग तू पण चला. नाही नाही, मला जाऊन बघायला पाहिजे. नाही, नाही, दादा हवाय तू, दादा हवाय, दादा हवाय, दादा हवाय तू. किती गडबड आहे यांची. भाई हा आदित्य दादाला सापडला तर? नाही सापडत. कसं काय? कारण दादाचे डोळे माझ्याकडे आहेत. ते दादगो इलो रे, अरे दादगो इलो रे, अरे लांडगो इलो रे. अरे काय? अरे पण पळतोय काय? अरे काय लपतोय का पण? लांडगा कुठला आला इकडे? हे दोन लबाड कोल्हे आतमध्ये घरात आहेत ना, हेच खरे आहेत. लांडगा येतो इकडे.